मस्साजोगच्या वैभवी देशमुखीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुभेच्छा दिल्या आहेत। सदर शुभेच्छा सोमवार दिनांक 5 मे रोजी रात्री उशिरा 10 वाजता दिल्या आहेत। या शुभेच्छा पत्रामध्ये त्यांनी म्हटले आहे, अतिशय कठीण परिस्थितीला तोंड देत 12वीच्या परीक्षेत अतिशय चांगले यश तू संपादन केलेस। तुझे अतिशय मनापासून अभिनंदन केले जात आहे। मला याची जाणीव आहे की तुझ्या आजच्या या यशाचे तुझे वडील स्वर्गवासी संतोष देशमुख यांनी किती आनंद झाला असता, पण दुर्दैवाने ते आज आपल्यात नाहीत। पण तुझ्या पाठीवर कौतुकाची थाप आणि संपूर्ण महाराष्ट्र देतोय। 85.33% गुण संपादन करून तू अनेक विद्यार्थिनीवर आदर्श स्थापित केला आहेस। तुझे कौतुक करावे तितकेच कमी आहे। तू अशीच प्रगती करीत राहावी, भविष्यात यशाचे अनेक टप्पे गाठवावेत, यासाठी आमच्या शुभेच्छा सदैव सोबत आहेतच। तुझ्या या प्रवासात आमची भक्कम साथ आणि पाठिंबा सदैव सोबत असेल। तसेच भावी वाटचालीसाठी तुला अनेक शुभेच्छा, अशी शुभेच्छाचे पत्र महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वैभवी देशमुखीला हे शुभेच्छा पत्र पाठवले आहे। सर समोर मस्साजोगच्या वैभवी देशमुखीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुभेच्छा दिल्या आहेत। सदर शुभेच्छा सोमवार दिनांक 5 मे रोजी रात्री उशिरा 10 वाजता दिल्या आहेत। या शुभेच्छा पत्रामध्ये त्यांनी म्हटले आहे, अतिशय कठीण परिस्थितीला तोंड देत 12वीच्या परीक्षेत अतिशय चांगले यश तू संपादन केलेस। तुझे अतिशय मनापासून अभिनंदन केले जात आहे। मला याची जाणीव आहे की तुझ्या आजच्या या यशाचे तुझे वडील स्वर्गवासी संतोष देशमुख यांनी किती आनंद झाला असता, पण दुर्दैवाने ते आज आपल्यात नाहीत। पण तुझ्या पाठीवर कौतुकाची थाप आणि संपूर्ण महाराष्ट्र देतोय। 85.33% गुण संपादन करून तू अनेक विद्यार्थिनीवर आदर्श स्थापित केला आहेस। तुझे कौतुक करावे तितकेच कमी आहे। तू अशीच प्रगती करीत राहावी, भविष्यात यशाचे अनेक टप्पे गाठवावेत, यासाठी आमच्या शुभेच्छा सदैव सोबत आहेतच। तुझ्या या प्रवासात आमची भक्कम साथ आणि पाठिंबा सदैव सोबत असेल। तसेच भावी वाटचालीसाठी तुला अनेक शुभेच्छा, अशी शुभेच्छाचे पत्र महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वैभवी देशमुखीला हे शुभेच्छा पत्र पाठवले आहे।